काय मग कशा आहात सगळे मजेत ना? आणि तुम्ही कितवीची एक्झाम देताय? बघा मी यावर्षी ना फर्स्ट आणि सिक्स्थ अशा 2 स्टँडर्डची एक्झाम देते. तुमच्या कितवीचे एक्झाम चालू आहेत ना, मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला समजलंच असेल, तुमची एक्झाम म्हणजेच तुमच्या मुलांची. काय होतं माहिती आहे का, आपली मुलं शाळेत जातात पण आपल्यालाच एवढा अभ्यास करावा लागतो, जसं काय आपणच परत शाळेत जातोय मुलांऐवजी. त्यांचे पेपर, त्यांचा अभ्यास सगळं बघता बघता असं फील होतं की प्रत्येक शाळेतला दिवस हा आपण जगत असतो त्यांच्या आधी. चला तर काय झालेलं आहे, सध्या एक्झामचं टाईम टेबल आलेलं आहे आणि त्याच्यामुळेच माझी इथे सकाळी सकाळी ही तयारी चालू आहे. आता नवरात्री पण जवळ येते, दसरा दिवाळी सगळं येते, त्याच्यामुळे ना घरात साफसफाई पण करायची. आजचा पूर्ण व्लॉग ना गव्हाचा केक आणि साफसफाई या सगळ्यावरच असणार आहे आणि मुलांचा अभ्यास. आता मी काय करते माहिती आहे का, असे क्वेश्चन्स लिहून ठेवते आणि मग ना नंतर हर्ष त्याचे आन्सर्स लिहितो. तुमची मुलं ना जर नर्सरी, ज्युनियर, सिनियर, फर्स्ट, सेकंड, थर्डपर्यंत जर असतील ना, तर मला काय वाटतं माहिती आहे का, की या मुलांचा अभ्यास आहे ना हा मेमरी बेसवर, अभ्यास म्हणण्यापेक्षा एक्झाम्सच्या मेमरी बेसवर असतात. म्हणजे तुम्हाला शिकवलेलं किती लक्षात राहिले याच्यावर त्यांची एक्झाम्स असते. कारण त्यांना ना त्यांच्या सिलेबस व्यतिरिक्त खूप जास्त बाहेरचं काहीच येत नाही. जे सिलेबसमध्ये शिकवलेलं असतं किंवा दिलेलं असतं तेच येतं. त्याच्यामुळे ना जे म्हणजे सगळेजण आता खूप चांगला अभ्यास घेतात. पॅरेंट्स आत्ताचे खूप जागरूक आहेत. पण तरी सांगते, म्हणजे मी तरी असं करते की त्याला जे स्कूलमध्ये शिकवलेलं असतं ना, जे क्वेश्चन्स आन्सर्स दिलेले असतात ना, तेच मी घरी प्रॅक्टिस घेते आणि एक्झामला तेच येतात. त्याच्यामुळे ना भरपूर फरक पडतो मार्क्समध्ये वगैरे. आता लास्ट एक्झामला काय झालं होतं ना, याची स्टोरी मी परत कधीतरी तुम्हाला सांगेल. तर त्याच्यासाठी क्वेश्चन्स वगैरे लिहून ठेवले आणि मी ना एका शॉर्ट्समध्ये ना लास्ट टाईम गव्हाचा केक असं म्हणून शेअर केला होता. तर एका ताईंची कमेंट्स होती की त्यांना त्या केकची रेसिपी हवी होती. म्हटलं चला आज ना मोठ्या व्लॉगमध्ये केकची रेसिपी शेअर करूया. मी पण तेव्हा तो केक फर्स्ट टाईमच बनवला होता, पण खरंच खूप टेस्टी झाला होता. फ्रीजमधून गूळ काढून घेतला. आधी तो गूळ ना पटकन किसलाच जात नव्हता. नंतर मग 5 मिनटं थांबले आणि 5 मिनटांनी ना सुरीने असा किसून घेतला. मस्त पटकन तो छान बारीक होऊन गेला. त्याच्यानंतर एका कपाचं मेजरमेंट घेतलं. आता ही रेसिपी ना मी पण यूट्यूबला बघूनच केलेली आहे. त्याच्यामुळे ना रेसिपी मी नोटबुकवर लिहून ठेवलेली आहे. आणि मी रेसिपी लिहिताना पण काय करते माहिती आहे का, असं म्हणजे बाजूबाजूला हे करा ते करा असं नाही लिहत जात. एक स्टेप लिहिते, खाली ॲरो करते, दुसरी स्टेप लिहिते, खाली ॲरो करते. ॲक्च्युली मी व्हिडिओमध्ये घेणार होते की मी रेसिपी कशा प्रकारे लिहिली आहे, पण म्हटलं ठीक आहे आता नेक्स्ट टाईम मी शूट करायला विसरले. म्हटलं नेक्स्ट टाईम तुमच्याबरोबर शेअर करेल. मी ना इथे 1 कप गूळ घेतला आणि त्याच्यामध्ये ना एकदम थोडंसं पाणी घातलं आणि तो गूळ ना आपल्याला फक्त विरघळवून घ्यायचा. म्हणजे त्याला असं उकळी वगैरे किंवा असं काही पाक वगैरे असं काही करायचं नाही आहे, फक्त जस्ट उकळवून घ्यायचा आहे. आणि हा जो माझा कुकर आहे ना, हा फक्त मी केकसाठी वापरते, कारण तो केक बनवूनच खराब झालेला आहे. आधी ना लॉकडाऊनमध्ये बघा केकचं खूप सगळं म्हणजे असं हवा आली होती म्हणूया किंवा ट्रेंड आला होता की सगळेच केक बनवायला शिकत होते आणि केक ट्राय करत होते. त्यात मी पण एक होते. मी पण लॉकडाऊनमध्ये केक बनवायला शिकले. म्हणजे आपला मैद्याचा किंवा प्रीमिक्सचा वगैरे असतो ना, तसे केक पण मला बनवता येतात, ते पण मी बनवते. पण सध्या ना ते पटकन नाही बनवायला मागत, कारण त्याच्यामध्ये खूप तामझाम असतो आणि खूप गोष्टी लागतात. हे गव्हाचा किंवा रवाचा वगैरे केक आहे ना, हे खूप फास्ट आणि कमी इन्ग्रेडियंट्समध्ये बनवून म्हणतात, म्हणून मग मी हेच बनवते. तर 1 कप गूळ मी वितळून घेतल्या पाण्यामध्ये, तो थंड होतोय तोपर्यंत ना इथे ना 1.5 कप मी गव्हाचं पीठ घेतलंय. ते पीठ गाळून वगैरे घ्यायचं आणि त्याच्यानंतर ना हा गुळाचं जे आपण पाणी करून घेतलंय ना, ते असं त्याच्यामध्ये गाळून घ्यायचं आणि आता ते ना छान आपल्याला मिश्रण मिक्स करायचं आहे. एकतर ह्या केकला ना बनवायला इन्ग्रेडियंट्स कमी लागतात आणि त्याच्यानंतर ना खूप पटकन पण बनून होतं. म्हणजे रवा केक बनवताना ना त्याच्यामध्ये पण दही वगैरेचा यूज करावा लागतो, याच्यामध्ये ते पण लागत नाही. पण बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडरचा यूज त्या याच्यामध्ये पण करावा लागतो. ते मिश्रण ना मिक्स करून घेतलं आणि नंतर ना त्याच्यामध्ये मी ना 1 चमचा ना बेकिंग पावडर टाकली. आणि आता ना मी माझ्याकडे आईस्क्रीम इसेन्स घरात नेहमीच असतं. म्हणजे मी कोणताही केक बनवला ना तर वेगवेगळ्या फ्लेवरचे इसेन्स वापरत नाही. तुम्ही बघा मैद्याचा किंवा प्रीमिक्सचा जरी केक बनवत असाल ना, तर आईस्क्रीम इसेन्स तुम्ही कोणत्याही केकला वापरू शकता. त्याच्याने ना केकला छानच टेस्ट येते. आपण क्रश वगैरे हे तर इतर वापरतच असतो. तर तिथे मी ना 2-3 थेंब आईस्क्रीम इसेन्सचे टाकून घेतले. त्याच्यानंतर ना याच्यामध्ये ना अर्धा कप तेल घालायचे. अर्धा कप तेल पण मी घातला आणि त्याच्यानंतर ना हे मिश्रण मिक्स करायला घेतलं. पण मी सांगू का, अर्धा कप तेल घातल्यानंतर ना हे मिश्रण मिक्स करायला घेतलं आणि ते एवढं घट्ट जड जात होतं ना, मिश्रण काही केलं मिक्सच होत नव्हतं तेलामध्ये. मग मी काय केलं, दूध तर आपल्याला घालायचंच होतं केकमध्ये. मग मी याच्यामध्ये ना दूध पण लगेच ॲड केलं आणि मग ते छान मिक्स करून घेतलं.
आता पुढच्या वेळेस मी केक बनवणार आहे ना, त्यावेळेस याच केकची ना थोडी अजून वेगळी पद्धत यूज करणार आहे, कारण असं तेल वगैरे सगळं वेगवेगळं मिक्स करण्यापेक्षा मी एकत्रच मिक्स करून बघणार आहे. ते ना तेल, दूध आणि मिश्रण मिक्स करून घेतलं आणि त्याच्यानंतर ना त्याच्यामध्ये ना 1 छोटा चमचा बेकिंग सोडा टाकायचा आहे आपल्याला. जर बेकिंग सोडा नसेल तर तुम्ही इनो पण वापरू शकता. त्याच्यानंतर ना मी हे बेकिंग पॉट म्हणजे बेकिंगसाठी जे केक बनवण्यासाठी एक भांडं आहे ना ते रेडी करून ठेवलं होतं. त्याला ना मी बटर पेपर वगैरे काही यूज नाही करत. नॉर्मल आपलं तेल लावते आणि त्याच्यानंतर ना मैद्याचं कोटिंग करते. तेवढ्यापुरता मी मैदा यूज केला होता याला कोटिंग करण्यासाठी. तुमच्याकडे बटर पेपर असेल ना तर तुम्ही बटर पेपर यूज करू शकता. आणि ना आता याला थोडं झाकण लावून ठेवून द्यायचा आहे हा केक अर्ध्या तासासाठी. अर्ध्या तासाने परत आपण चेक करूया. तोपर्यंत हर्ष पण उठला होता आणि हर्षला ना नाश्ता करायचा होता. तर आता इथे मी ना त्याच्यासाठी मॅगी बनवते. तर मॅगी बनवताना ना मी इथे मॅगी मसाला तर यूज केला, म्हणजे जो दुकानामध्ये भेटतो ना सेपरेट पाऊच, तेच मी यूज केलं. पण ना मॅगी ना ही मी गावावरून आणलेली आहे. उन्हाळ्यामध्ये गावी जेव्हा उन्हाळ्याचे पदार्थ बनवतात ना त्यावेळेस आई ना शेवया वगैरे पण बनवून घेते गव्हाच्या. माझी चुलत बहीण आहे ना तिच्याकडे मशीन आहे म्हणजे शेवया वगैरे बनवायच्या. तर त्याच वेळेस ना आईने थोडेसे गहू आणि साबुदाणा असं भिजवून वाळून वगैरे असं बरंच काहीतरी करून ना त्याच्या पण अशा शेवया हे शेवयांसारखेच दिसतात पण थोडे जाड आहेत अशी मॅगी बनवून आणली होती. आणि घरचेच गहू वापरले होते. सगळं आपल्या घरीच म्हणजे समोरच बनवलं होतं. आणि इव्हन ना ती मशीनसुद्धा मशीनवर जेव्हा हे नूडल्स बनवले ना ते पण समोरच बनवले होते. त्याच्यामुळे ना भेसळ वगैरे असण्याचा काही प्रश्नच येत नाही. म्हणजे हा प्रॉपर पूर्ण गहू आणि साबुदाणा वापरून तयार केलेली मॅगी आहे. आणि खरंच त्याचा मसाल्याची टेस्ट असावी बहुतेक, कारण ना हा मसाला वापरून ना ही मॅगी बनवते ना गव्हाच्या याच्या शेवयांची एवढी छान लागते ना, खूप टेस्टी लागते. जशी आपली नॉर्मल मॅगी लागते ना तशीच लागते. त्याच्यानंतर हर्षला नाश्ता वगैरे दिला. म्हटलं चला थोडं 5-10 मिनटं. तशी आमच्या घरात मॅगी खूप बनते पण आता ही गव्हाची मॅगी आली ना तर मे बी हिच्यामुळे मॅगीचं प्रमाण आमच्या घरातलं थोडंसं परत वाढू शकतं. आता त्याचा मसाला, मॅगी तर अनहेल्दी आहे सगळे म्हणतात, पण त्याच्या मसाल्याबद्दल काही मला आयडिया नाही आहे. जर कुणाला काही आयडिया असेल ना तो हेल्दी अनहेल्दी तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत ना म्हटलं चला एकदा केक चेक करून बघूया म्हणजे कितपर्यंत होत आलाय. तर अजून थोडासा केक व्हायचा बाकी होता. तर तोपर्यंत म्हटलं बेडरूम आवरून घेऊया. बेडरूम वगैरे आवरून घेतला आणि त्याच्यानंतर ना केक चेक करायला आले. साईडने तर तो झाला होता पण ना मध्ये जेव्हा चेक केला तर स्लाइडली तो थोडासा ओलसर होता. मला माहिती होतं की ना गॅस बंद करून झाकण ठेवलं ना की तो होणार आहे. आणि तसंही तो केक ना मी संध्याकाळसाठी बनवला होता, कारण मला माहिती होतं की मला ना साफसफाई करायला घ्यायची आहे. आता साफसफाई करायला घेतली ना तर मुलांचं मध्ये मध्ये त्यांना अजूनच भूक लागते, पुन्हा बरंच काय काय त्यांचे नखरे वेगवेगळे चालू असतात. म्हटलं एकदा केक थोडासा बनवून घेतला ना की हर्ष, द्विती स्कूलमधून आले ना की त्यांना संध्याकाळच्या वेळेस नाश्त्याच्या वेळेस ना तो केक देता येईल. इथे हर्षला मी सकाळी जे क्वेश्चन्स लिहिले होते ना त्याचेच तो आन्सर लिहित होता. त्याला मध्ये मध्ये काही डिफिकल्टीज येत होते किंवा काही स्पेलिंग्स वगैरे अडत होते ना तर तो मला विचारत होता. मी खरंच सांगते जेव्हा आपण असा अभ्यास घेतो ना आणि त्याच्यानंतर रिझल्ट बघतो ना खरंच खूप भारी फिलिंग असते ती पण. असं वाटतं की आपणच स्कूलमध्ये जाऊन पेपर लिहिले होते. हर्षची ना बाकी स्कूलची तयारी वगैरे झाली होती, म्हणजे मी मुद्दामूनच ती तयारी करून घेतली होती, कारण म्हटलं त्याच्या स्कूलची तयारी वगैरे करून घेतली ना जोपर्यंत ना मुलं म्हणजे हर्ष दुपारी स्कूलला जातो तो जोपर्यंत घरात असतो ना माझी खरंच काही कामं होत नाही. रेग्युलर फक्त रोजची कामं होतात. एक्स्ट्राची कामं मला करायची असतील ना तर मला तो स्कूलला गेल्यानंतरच करावे लागतात. तर तसंच माझं इथे पण चाललं होतं. त्याला ना तयारी वगैरे झाली होती, त्याला अभ्यास करायला दिला होता. तोपर्यंत ना माझ्याकडे थोडा 5-10 मिनिटांचा वेळ होता. म्हटलं चला 5-10 मिनटं असंच बसून राहण्यापेक्षा ना इथलं ना ही साईड आज मला साफ करायची होती. या विंडोमधले सगळ्या जाळ्या वगैरे आणि हे खालच्या साईडला जे कप्पे आहेत ना हे सगळं मला साफसफाई करायची होती. म्हटलं ना स्कूलला जायच्या आधी मी इथली जागा रिकामी करून घेतली. त्याच्यानंतर ना हर्षला स्कूलला वगैरे सोडून आले आणि आता ना मी इथलं सगळं सामान काढून घेते. आता जे माझे व्लॉग्स नाही पण शॉर्ट्स आधीपासून बघत असतील ना तर त्यांना माहिती आहे की माझ्या घरामध्ये ना बऱ्यापैकी रिनोव्हेशनचं काम झालं. तर ना ते काम झालं होतं पण आता मध्ये 2-3 दिवसापूर्वी ना परत थोडंसं घरात सिमेंटचं काम केलं. त्याच्यामुळे ना पूर्ण घरामध्ये परत सिमेंट झालं होतं. आता हे सगळं कप्पे वगैरे मी रिकामे करून घेते, कारण ना ज्यावेळेस हे लावले ना तर असं जस्ट चला सामान ठेवून द्यायचं म्हणून ठेवून दिलं होतं. एवढं प्रॉपरली काही सेट केलं नव्हतं. हे अंथरुणं वगैरे पण काढून घेते, म्हणजे ना आता नवरात्री येते तर सगळं बिछाणं वगैरे आपण धुवून काढतो तर साफसफाई पण होईल आणि हे सगळं ना धुवून पण निघेल.
तसं तर ना घट आहे ना माझ्याकडे घरामध्ये बसत नाहीत, माझ्या जावेकडे ना म्हणजे माझ्या सासूबाई तिथेच असतात, मग तिथे घट बसवतात. पण आता सवय लागली आहे ना, की सवय लागली म्हणण्यापेक्षा दसरा दिवाळी तर सगळ्यांकडेच असते ना, म्हणून मग नवरात्रीमध्ये दरवर्षी जरी माझ्या घरात घट बसत नसले ना तरी मी असे पूर्ण डीप क्लिनिंग करते आणि वर्षातून ना एकदाच नवरात्रीमध्ये अशी पूर्ण डीप क्लिनिंग होते. इतर वेळेस पण थोडी छोटी मोठी चालू असते, पण जी डीप क्लिनिंग नवरात्रीच्या वेळेस होते ना ती कधीच होत नाही. त्याच्यानंतर ना मी जाळ्या झाडायला घेतल्या आणि जाळ्यांवर ना एवढं सिमेंट बसलं होतं ना, एवढी धूळ उडाली होती सिमेंटची, काय विचारायलाच नको. मी प्रिपेअर होते या गोष्टीसाठी की आज खूप धूळ उडणार आहे आणि आज मी फक्त आहे ना हे पुसणार वगैरे नव्हते, फक्त सगळ्यांना व्यवस्थित त्या ब्रशने झाडून घेणार होते. हा ब्रश ना खरंच खूप युजफुल आहे. आता जाळ्या झाडायला तर मला यूज होत होता, हे बघा तुम्ही बघू शकता जाळ्यांमधून खरंच खूप धूळ उडत होती. तसे त्या डायरेक्ट ओल्या पाण्याने पुसल्या असताना तरी मे बी चालल्या असत्या, पण म्हटलं आधी थोडीशी धूळ काढून घेऊया ज्याच्यामुळे ना त्या लवकर साफ होतील. जाळ्या वगैरे साफ करून झाल्या आणि त्याच्यानंतर ना हे ट्रॅक क्लीन करणं ना खूप मोठा टास्क असतो, तरी ह्या ब्रशने ना खूप गोष्टी मला युजफुल होतात. हे ट्रॅक वगैरे साफ करणं अशा प्रकारे ना सगळी धूळ मी एका साईडला म्हणजे जमा करून घेते. बरीचशी धूळ बाहेर पण उडून जाते आणि बरीचशी धूळ ना मग अशी एका साईडला घेऊन कोपऱ्यामध्ये घेऊन अशी बाहेर काढावी लागते. म्हणजे मी तरी हे ट्रॅक असेच साफ करते. आता म्हणजे तुमच्याकडे अजून काही वेगळी आयडिया असेल किंवा वेगळी ट्रिक असेल ना तर माझ्याबरोबर नक्की शेअर करा. आणि ह्या विंडोच्या खालीच ना म्हणजे मगाशी तुम्ही बघितलं असेल की जे कप्पे आहेत ना तिथे पण असेच ट्रॅक आहेत. तर मी जेव्हा पण साफ करायचं असेल ना त्यावेळेस मला दोन्ही गोष्टी एकाच वेळेस साफ कराव्या लागतात, कारण मी वरच्या ट्रॅकमधली धूळ वगैरे झाडली ना तर ती सगळी खाली उडते. मग त्यामुळे ना मला त्याच वेळेस लगेच खालचे कप्पे किंवा खालचे जे ट्रॅक आहेत ना ते पण साफ करावे लागतात. मग म्हटलं चला आधी हे वरचे विंडोमधले ट्रॅक साफ करून घेऊया आणि त्याच्यानंतर ना ते खालचे ट्रॅक तर साफ करायचेच होते. तुम्हाला मी आता दाखवते जवळून की कशा प्रकारे ना या ब्रशने खूप छान प्रकारे धूळ बाहेर निघते. हे बघा इथे कशा प्रकारे ना धूळ पूर्ण एकदम छान, ते ट्रॅक खूप छान क्लीन होत होते. ऑफकोर्स मला नंतर ते पाण्याने पुसायचे होते, पण धूळ निघणं किंवा ज्याच्यामध्ये जे छोटे छोटे काही माती खडे वगैरे मुलांचं पण काही छोटं मोठं पडलेलं असतं ते सगळं काढणं ते जास्त इम्पॉर्टंट होतं. ते सगळं करून घेतलं आणि आता मी काय करणार होते, एकाच दिवशी सगळी साफसफाई करणार नव्हते, कारण मला माहिती होतं ते प्रॅक्टिकली पॉसिबल पण नाही. मुलांचं स्कूल वगैरे बघून आणि टाईम टेबल आलं ना तर तेव्हापासून टाईम टेबलचं पण टेन्शन येतं, कारण अभ्यास घ्यायचा असतो. तर हे सगळं बघून मला माहिती होतं की एकाच दिवसात तर काय माझी साफसफाई होणार नाही. त्याच्यामुळे मी ठरवलं होतं की रोज थोडी थोडी करायची. आणि हा झुला जो बघताय ना हा मी ना प्रेग्नेंट असताना बनवला होता. आज खूप वर्षांनी तो दिसला, खूप छान वाटत होतं ते बघून. द्वितीला विश्वास नव्हता बसत की तो मीच बनवलाय. मधल्या काळामध्ये ना त्याचा खूप ट्रेंड पण आला होता. आणि संध्याकाळ झाली होती, द्विती हर्ष दोघेही स्कूलमधून आले होते. तर डब्यामधून केक तर मी काढून घेतला. केक खूप छान झाला होता आणि दिसत पण छान होता. त्याचे लेयर्स वगैरे पण एकदम सॉफ्टली व्यवस्थित कट होत होते. बघा केक कट केल्यानंतर ना असा दिसत होता. आणि ह्या केकला ना अशा 2 लेअर आल्या होत्या. आता खालची जी लेअर आहे ना ती अशी का आली होती ते मला माहीत नाही. ती लेअर जेव्हा बघितली ना तेव्हा थोडं टेन्शन आलं की केक टेस्टला कसा झाला, पण खरंच मी सांगते केक टेस्टला ना एकदम भारी झाला होता. तुम्ही पण नक्की ट्राय करा. मुलांना तर माझ्या खूप आवडला आणि होप सो ह्या केकसारखाच व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्टे ट्यून, बाय. आणि हो सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि केक नक्की ट्राय करा. बाय.